गावात एक नंबरचे दुवार म्हणजे आपण कोणीच काम सांगत नाही. आपल्याला काय काम सांगते ते त्यांचं काम आपण सिद्ध करत नाही. बरं आपण जमलो दुवार. आपला तिसरा मित्र अक्षय. आपण जमलो तीन दिघा असं बोलायला नको. पिक्चर डबडा पिकीट बोलवून घे त्याला. अरे सोनिया आपण जमलो चार तिथे शनीश्वर, 5 तिथे परमेश्वर. परमेश्वर कोण? शिवाजी कुमार. सगळ्यात पैशाला कोण? शिवाजी कुमार. सगळ्यात मोठा कोण? शिवाजी कुमार. सगळ्यात हुशार कोण? शिवाजी कुमार. तुझ्या इथं नवरा कोण? शिवाजी कुमार. बोलो. अहो शिवाजी कुमार. या भाऊ काय चाललं रे? व्यवस्थित व्यवस्थित आहे. घरचे लोक कसे? आनंदात आहे. सगळ्यांची फॅमिली चांगली आहे. कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? बरं चालू आहे का? घरचे लोक कोण आहे तुम्ही? आणि मग काय झालं विचारायला का? अरे ओळखलं तू म्हणून तर तुम्हाला विचारलं ना. नालाय गाव. बरं कुठे घेऊन राहिले? कुठे घेऊन चालले असं? आपल्याला तमाशा आणायचे. तमाशा का बरं? गावाची जत्रा जवळ आली ना. यात्रा जवळ आली म्हणून चांगली गोष्ट आहे. तमाशा मागवायचा कारण की रात्रभर देवाच्या नावानं जागरण झालं पाहिजे. वर्षातून गावाची यात्रा भरते एक वेळेस का नको? मग आपल्यासाठी जर परमेश्वर 12 महिने जागृत राहतो मग परमेश्वरासाठी आपण एक दिवस जागरण करायला काय हरकत का नको? म्हणून आपण यात्रा भरवायची तमाशा ठेवायचा. तमाशा ठेवला तर लोकांचं मनोरंजन होतं म्हणून जागरण करतात. कीर्तन वगैरे ठेवलं तर 10:30 उठल चालले असं होऊन झालं. विठ्ठल असतं. विठ्ठलाचं नाव घेणं काही वाईट नाही. अरे बाबा तू ऐकलेलं नाही. देवाची याद्वारे उभा क्षणभर त्याने मुक्तचार्य साधलेले असं म्हणतात. क्षणभर म्हणजे 1 सेकंड का होईना परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे. बरोबर. तमाशातून पण देवाचं नाव होतं. बरोबर. त्याच्यात मनोरंजन पण होतं. सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. पण आपण एक काम करू. तमाशा ठेवायचा परंतु घरच्यांचा सल्ला घ्यायचा. बरोबर की नको? हो रवी आधी तुझा बायकोचा सल्ला घेऊ. कारण आम्हाला असं माहित झालं होतं तुझ्या बाईचं नाही गरम स्वभाव आहे. मग स्वभाव नाही कडक आहे. ती कोणासोबत बोलत नाही चालत नाही. आणि तुझ्याशी बोलते बोलते तुझ्या अर्जुनला रुबाब करते म्हणजे. आम्ही काही पाहायला नाही तिला. आज इच्छा आहे तिला पाहिजे. मग एक काम कर बोलून घे तिला. चल तिला बोल तिला काय वाईट बोलतोय का तिला? मग तिला तुला काय आमची नातेवाईक आहे. अरे मग वहिनी म्हण काहीतरी म्हण. अरे हा वहिनी म्हणाला ना. बोला आपल्या वहिनी. आपली वहिनी हा सारख्या वहिनी तू बोलू ने नको बोलतो. हा तू वहिनी बोलतो का? नाही मी आवाज देतो ना. हा बोला राधे चिलमटोड्या. बायकोच्या एवढा जगलं आणि काय बायको म्हणायला लागला. काही नाव गाव नाही का तिला? आहे ना. आहे मग नावानं बोल ना. जानवी जानवी तिला जानू काय बोललो? शब्दावर लक्ष दे. अरे शब्दावर लक्ष दे. अरे बरोबर आहे. तो नादा नाही त्याला काही बोलणार नाही. काही कामातच माहिती. इकडे आम्हाला धावतोय चित्र इकडे व्हिडिओ कॉल चित्र होतं इकडे. ए जानू
भाऊ कवर दादा आम्ही उभे नाही नाही माणसं तर पाच जाईल का तुलाच बायको आहे का एवढा काय बायकोवर बाहेर पडतो हा तुला काय बायकोवर बाहेर पडतो अशी काय फालतू फुलू फालतू नाही मग चांगल्या लोकांचे संस्कार आहे तुझ्यावर हो नवीन माणसं सांग बोलत नाही चालत नाही कोणाकडे पाहत नाही हा का हा तिच्या याचा नवरा आहे का तुझ्या बोलत नाही तुझं काय सांगू राहिला तिला तिला काय विचारू राहिला अरे चांगले मी असं म्हणत होतं कुठं सापडला तुमचा नवरा 4 वर्ष बाजारात असं आहे का बरं जाऊ दे सापडलं ते बरे पण असं नवरा काय करून तो द्या घाई करता आहे का आहे मस्करीचा विषय ना असं वहिनी तर मस्करीच थोडी बात काय पाहून राहिलं रे इथं जे ना सगळे तुझ्या बायकोच्या मागं कोणी नागरली का मग ना आलं कुणीवर जा वहिनी तुम्हाला बोलायचं कारणच आहे तो काही सांगू शकत नाही तुम्हाला कारण की तो लाजतो तुम्हाला काय रे रोज लाजतो साखर नाही पैसे घेऊन जा राजे राजे साखरची काय गरज नाही एक काम कर गुळाची ती ना तिच्या हा म्हणले प्यायची गुळाची नाही हा गुळाची बोमा मग पिवळा गुळाची पेट नाही काय कलर नको अरे नारायण तुझी वहिनीच म्हणतो का अरे तुझी बायको आहे ती आमची बायको तुझी वहिनी लागा बरोबर आहे का नको वहिनी मी काय म्हणते इकडे हा म्हणता येते तमाशा ठेवायला हा तुझ्या शेतामध्ये इकायचे सडायवर आले ते बऱ्याच वर्षापासून तमाशा बंद पडून हो वहिनी मी काय म्हणतो आता तुम्ही थांबावर किती भांडणं बाजूला ठेवतो वहिनी असे 4 लोक आले का बांधायचं नसतं माहितीये का हो हे घरात भांडण राहते घरात पाहिजे असं चांगलं दाबत जाईल एवढं काय रुबाब करते तर तुझी बायको दाबत जाईल थोडीफार दाबतो मी पण माझ्याकडून दाबावत नाही दाबत बरं जाऊ दे तुझ्याकडून दाबली जात नाही मला काय रोज देशील सकाळी निवडू काय निलावला आहे तुम्ही काय तरी मला काय रोग दिसेल गरीबी आहे रोज मागतो रवी आपण फुकट आहे वा काय बोलायची पद्धती बायला कुत्रे म्हणते काही म्हणते याच्या घरी याच्या पुढे यायचं नाही बोल हे आपला कुत्रा बांधले का म्हणे काबरा काय म्हणत त्याला अरे कावरा पिसळलं ते असते का मग चावून घेऊन बरं जाऊ वहिनी मी काय म्हणतो काही चहा वगैरे पाजू नका आम्ही रस्त्याने पिऊन घेऊ साखर नाही तर कुठून पाजू आम्हाला गुवाची चालू काय ती अजिबात येणार नाही तू वहिनी या तुम्ही घरात जा आरामाने आराम करा तुम्ही याला घेऊन जातो आम्ही तमाशा ठेवायला फक्त याला आमच्या बरोबर येऊ दे दारू पितो अरे आजपासून दारू पिणारच नाही कारण की आम्ही गावात सुधरून टाकलं गावात दारू बंद केली दारू बंद आणि मग अहो दारू जो वाटेल ना त्याला सुद्धा आम्ही दंड ठेवले दारू पाडणाऱ्याला सुद्धा अहो जर आजपासून गावात कोणी दारू पाडेल त्याला देशीचे बॉक्स आणून दे पाडणाऱ्याला नालायक काही बोलतो ना आपण बंद केलं नालायक याच्या नादी लागू नका माझ्या कोणाकडे माझ्यावर बोलत होत्या तुमच्या तोंडाकडे पाहून जाऊन जाते बरं का मी पाहिलं का त्याच्या तोंडाकडे बाय माझ्या तोंडाकडे पाहिजे तुला उलट्या नालायक तुम्ही करता नालायक कोणी करशी जाऊ तुम्ही करा वहिनी तुमचा संताप जर आवडून ठेवता समजू राहिलो तुझ्याकडून समजलं जाते बा या वहिनी घरात जा तुम्ही हा जा जा ए तू जास्त बोलत नको जाऊ रे तिला का बरं एवढं बोलतो तू बोलायला लागली का थोडं फार आवडून घेत जाईल काय मित्र आहे दुखावर मार असा मित्र आहे काय केलं दुसऱ्यांच्या बाईकवर द्या ठेवायला आणि त्याने काय केलं डायरेक्ट घरात दुसरा तो
अरे घरात तुझा तू म्हटलं रूम किती रूम वय अरे पण मला विचार किती रुपये तू किती रुपये फक्त 2च येडा माझ्या संग चाल मी तुला संडास बाथरूम अरे मारा नको नाला का मारल्या नाही ना संबंध खराब होता भांडणं करायची नाही आपले मित्र आहे ना एक काम कर तुझी जीवार आली का तुझ्या बायकोची मस्करी केली म्हणून तुम्ही त्याची बायकोची मजा घे तर बायको आहे एकदा नाही जरा ते अरे बायकोच किती नाला का पाय नाही का अरे पाहायला कसं काय भेटत त्यानं आपल्याला बोलवलं तर रग लागणार सांग त्याच्या घरी आणि त्याच्या बायकोला किडनॅप करून नदीकडे घेऊन किडनॅप करून का नालाय का एवढे वाईट विचार नको देऊ अरे प्रत्येकाला आई बहीण नसते परकेची आई बहीण आपली स्वतःची आई बहीण वागायला पाहिजे वाढवायला समजायला पाहिजे ना परकेची आई बहीण आपली आई बहीण माघार कसा दिसला अरे येड्या प्रत्येकाला जर आई बहीण समजेल मग मस्करी कोणासोबत करायची थट्टा कोणासोबत करायची म्हणून रिलेशन लावून दिले बरं जाऊ दे मी काय म्हणतो त्याच्या बायकोला बोलून घेऊ ए नंदला तिकडे तू लग्न केलं ना हा तू सासरवाडी कुठले हा विदेश बापरे विदेशातली हा म्हणजे नेमकी कुठं राहते तुम्ही बायको कुठं राहते असं म्हणजे कोणत्या गावाला हायलंड हायलंड सर हायलंड हो का मग तिकडे जर तुम्ही ते शहरात तिला आपली भाषा कळत नसं आपले हा नाही जमत नाही ते मराठी हिंदी मराठी बी जमत नाही फक्त इंग्लिश फक्त इंग्लिश बोलतो रवी यार आपल्या गावात तर पहिलीच बाई इंग्लिश बोलणारी अरे सकाळीच पाहिली मी सकाळी पाहिजे कोणासोबत बोलू आपल्या गल्लीमध्ये हा का खाली भाजीपाला चालला का गलीत कोथमीर मुळे माळे घेऊन घ्या हा ओरती बाई कशी म्हणते कोणती बाई आजी आजी बोलत होती एवढी कणारू अरे तुझी बायको इंग्लिश बोलते ती तर नव्हती ना आज दुसरी असेल ती दुसरी सर बरं जाऊ दे एक काम कर तिला बोलून घेऊ पाहिल्याशिवाय काही करणार नाही महारारोडी ए मिस भाग्यश्री डार्लिंग कम ऑन लाखों परी पर भारी हूँ मैं
काय बायको आहे याची हा? तेरी जवानी चिरी आहे ए, चिरी नाहीये गाणं होतं ते तसं. बरं मग तुला तुझ्या बायकोला इकडे बोला इंग्लिश बोलते मला पाहू दे बरं खरं तयारी करायला हो भाई हा मी हॅलो हॅलो याला मी कार्यक्रमाला घेऊन चाललो मराठीकडे दे ना नो प्रॉब्लेम गो दे प्लीज एक काम करा गाडीवर बसताना आपण तुम्हाला बसले का मारुती चालू मग